ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दक्षिणान्माय श्री शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री 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 भारती तीर्थ महास्वामीजी यांचा 75वा अमृत महोत्सव दिव्य जन्मोत्सव जगद्गुरु शंकराचार्य श्री 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 विधुशेखर भारती महास्वामी यांच्या शुभ प्रेरणा आणि आशीर्वादानं मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 ते गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 पर्यंत श्री शृंगेरी शंकराचार्य मठ, सरदार चौक, श्री काळाराम मंदिर रोड, पंचवटी, नाशिक 3 दिवसीय दिव्य जन्मोत्सव अमृत महोत्सव देशभरात श्री शृंगेरी मठ येथे साजरा होत आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी 75वा दिव्य जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रम चैत्र शुद्ध चतुर्थी मंगळवार सकाळी 9 वाजेस सुरू करण्यात आले. चतुर्वेदोक शांती सूक्त पठण, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी, आचार्यादी ब्राह्मण वरण, दिक रक्षण, पंचगव्य कर्ण, स्कंडिल देवता स्थापन, पंचभू संस्कार, सर्वतोभद्र मंडल देवता स्थापन, अमृत मृत्युंजय, सप्तचिरंजीव मार्कंडेय प्रतिष्ठा, अभिषेक पूजन, अग्निमंथन, नवग्रह मंडल स्थापन पूजनम, रुद्रवरुण स्थापन पूजनम, नवग्रह होमम, महाआरती, सायं पूजन, मानद व्यवस्थापक श्री शृंगेरी शंकराचार्य मठ, पंचवटी राम गोपाल अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. आज जगद्गुरु 36वा जगद्गुरु श्री श्री भारती तीर्थ महास्वामी यांचा 75वा वाढदिवस आहे. इथे आम्ही वर्धनदेव महोत्सव म्हणून करतो. याला आता आपल्या विधुशेखर भारती महाराजांनी वज्र महोत्सव भारती म्हणून नाव दिलेलं आहे. त्या नावाखाली आम्ही आज सुरू केलेलं आहे. गेल्या बरेच 7-8 वर्षापासून आपल्या हे कार्यक्रम उपक्रम चालू आहे. विविध कार्यक्रम ठेवलेले आहे. महामृत्युंजय होम आणि असं बरेच काम 4 चतुर्वेद पारायण पण ठेवलेले, त्यांचे सत्कार सुद्धा केलेले आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला इकडे वारकरी संप्रदायाचं हे पण गायन वगैरे ठेवलेलं आहे. तरी माझ्या भाविकांचं सगळ्यांचा विनंती आहे की सगळ्यांनी भाग घ्या आणि याचे लाभ घ्या. आणि दररोज महाप्रसाद पण आहे आणि आम्ही अन्नदान सुद्धा ओल्ड एज होमला ठेवले आहे. बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 सकाळी 9 वाजता उर्वरित चतुर्वेद संहितेचं पठण आणि वारकरी संप्रदायाचे कीर्तन तसेच पुरस्कार सोहळी करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 3 एप्रिलला सकाळी चतुर्वेद संहिता पठण, सांगता, महागणपती हवन, लघु रुद्राभिषेक, नवग्रह हवन, अमृत मृत्युंजय हवन, नक्षत्र हवन, आयुष्य मंत्र हवन, श्री सूक्त हवन, गुरुपादपूजा, महाआरती इत्यादी कार्यक्रम होतील. 3 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी भक्तजनांनी सहपरिवार आणि स्नेहीजनांसह अवश्य उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे आग्रहाचं आमंत्रण मठातर्फे करीत आहोत. आज भारतामध्ये आमच्या सर्वांच्या भाग्याने आणि आदि शंकराचार्य जगद्गुरु शंकराचार्य जे होते सर्वात प्रथम, त्यांनी भारतामध्ये वैदिक सनातन हिंदू धर्माचं संरक्षण संवर्धनासाठी प्रचार प्रसारासाठी जे 4 मठ स्थापन केले त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रथम स्थापन केलेला जो मठ आहे दक्षिणेमध्ये, ज्याला आपण शृंगेरी मठ म्हणतो, या शृंगेरी मठाची अक्षुण्ण अशी परंपरा आहे. आणि आमच्या सर्वांची भावना आहे की त्या पीठावर जे पीठाधीश्वर असतात ते प्रत्यक्ष शंकर आहे. आणि आता अक्षुण्ण परंपरेमध्ये 36वे जगद्गुरू श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य भारती तीर्थ महास्वामीजी यांचा 75वा अमृत महोत्सव हा संपूर्ण भारतात देश विदेशामध्ये जेवढ्या ब्रँचेस आहेत तिथे अत्यंत वैदिक आणि धार्मिक पद्धतीने संपन्न होत आहे.
आपल्या पंचवटी मठाचं महत्त्व असं आहे की भारतामध्ये शृंगेरी मठ हा सर्वात प्रथम आणि त्यानंतर हा दुसरा मठ शृंगेरीचा नाशिकमध्ये आहे. नाशिक हे पौराणिक आणि अत्यंत धार्मिक आणि श्रेष्ठ कुंभाचं क्षेत्र असल्याने या ठिकाणी 29वे आणि 28वे जगद्गुरू यांचं वास्तव्य या मठामध्ये होतं आणि त्यांच्या समाध्या पण आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत की 75वे जे जगद्गुरू आहेत श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी हे चारही वेदांचे अत्यंत श्रेष्ठ विद्वान, सर्व शास्त्रांचे गाढे अभ्यासक आणि प्रत्यक्ष आम्ही त्यांना शंकर स्वरूप मानतो. त्यांचे आशीर्वाद आमच्या सर्वांवर आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने चतुर्वेद पारायण, अमृत मृत्युंजय महायाग, वारकरी हरिकीर्तन, त्याचप्रमाणे महाप्रसाद, विविध प्रकारचे आम्ही या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेत आहोत.